सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य। साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी रवी कोरडे यांच्या भुंड्या डोंगरांचे दिवस या दुसऱ्या कविता संग्रहाचे प्रकाशन प्रसिद्ध कवयित्री अनुराधा पाटील यांच्या हस्ते आणि प्रसिद्ध समीक्षक चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले। मराठवाडा साहित्य परिषदेच्या नांदापूरकर सभागृहामध्ये 12 जानेवारी रोजी संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे प्रकाशन श्रीधर नांदेडकर यांच्या तुला प्रकाशनाने केले आहे। अर्श पब्लिकेशन पुणेचे मालक दिलीप चव्हाण आणि प्रसिद्ध कवी संदीप जगदाळे पैठण यांनी भुंड्या डोंगरांचे दिवस या कविता संग्रहावर सूचक असे भाष्य केले। यावेळी सभागृहामध्ये अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। दखनी स्वराज्य न्यूजसाठी महेंद्र नरके, छत्रपती संभाजीनगर। एवढ्या प्रचंड संख्येने आलेले लोक बघून मला कवितेचा धसका बसलेला आहे। दुसरी गोष्ट अशी की रवीच्या लग्नात सुद्धा एवढे लोक आले नसतात। तिसरी गोष्ट अशी की रवीप्रमाणेच मलाही माझ्या आईवडिलांबद्दल बराच आदर आहे, आयुष्यभर राहील तो। तर त्यातली एक पहिली अतिशय महत्त्वाची गोष्ट वडिलांबद्दलची सांगणार आहे। मी 9वीत होतो, 9व्या इयत्तेत, आणि त्या काळी फक्त लोकसत्ता हे सर्वात मोठं वृत्तपत्र होता। त्याच्यात एक बुधवारी अर्ध पान, दर बुधवारी अर्ध पान विनोदी लेखांचं असायचं। आणि शाळकरी याच्यात काही उत्साहात आपण काय पण करतो, तसं मी आपलं एक लेख त्यांना पाठवला लोकसत्तेला। त्या कॉलममध्ये लिहिणारे लोक जर आपण पाहिले तर वसंत सबनीस, नंतर मधुसूदन कालेलकर नावाचे एक लेखक दिग्दर्शक वगैरे होते, आणि बरेच त्याच स्तराचे विनोदी लेखक। आता मी पाठवला एक लेख, आणि मला माहीत होतं की काही होणार नाही आहे याचं, पण एके दिवशी तो लेख छापून आला। माझ्या शाळा सुटल्यानंतर म्हणजे 5 वाजता मी आपलं ते पान बघितलं, सगळ्यांनी घरात बघितलं होतं, कोणाच्याही लक्षात आलं नाही, आणि माझा लेख छापून आला 9वीत, आणि त्याच्यात लिहिलेलं तर चंद्रकांत पाटील। तर माझ्या भावांना वगैरे काही फारसा त्यात रस नव्हता, आणि मला वाटलं की आता माझा लेख एवढा छापून आला मोठा महाराष्ट्रात, तर माझे वडील फार आनंदित होते, ते भयंकर संतापले। ते संतापले यासाठी की तुला तुझ्या बापाचं नाव लिहायची लाज वाटली का? आणि त्याच्यानंतर आठवडाभर ते माझ्याशी बोललेच नाही। तर मला असं वाटतं की रवीच्या वडिलांच्या बाबतीत असं काही होणार नाही, दुसरी एक मला जाणवलेली गोष्ट अशी की रवीच्या पत्नीला असं वाटलं असेल की रवीच्या आईवडिलांचा सत्कार झाला तर आपला का नाही। कारण मला ज्योतिष्य कळतं, आणि
आणि मी नक्की सांगतो की रवीची बायको रवीला नक्की छापून आणि आणखी एक गोष्ट जाणवली की अनुराधाबाई या फार महत्वाची कविता त्याने लिहिलेली आहे, त्या मुळीच स्त्रीवादी नाहीत. याचं कारण असं की त्यांनी सांगितलं की ठाले पाटील असं म्हणाले की हे चालणार नाही, तुम्हाला लिहावंच लागेल, की यांनी लगेच लिहून टाकलं. आणि शेवटची गोष्ट अशी की रवीच्या संग्रहाबद्दल दोघांनी इतकी चांगली भूमिका घेतली आहे आणि तिघांनी पण, बाईंची पण फारच चांगला नोट आहे. आता चांगली नोट आहे वगैरे हे आपल्याला काही दिवसातच कळेल, कारण ह्यांच्याकडून ह्यांच्या छापलेल्या लिहिलेल्या नोंदणीशिवाय श्रीधर नांदेडकर प्रतिष्ठानचा अंक काढणार नाही अशी मला खात्री आहे. रवीच्या संग्रहाबद्दल फार काही विशेष बोलावं असं मला वाटत नाही, कारण फार व्यवस्थितपणे त्यांनी या तिघांनी त्याच्या कवितेचा नेमकेपणा उलगडून दाखवलेला आहे. रवीची कविता ही हल्ली कायम लोक ग्लोबल बोलत असतात, लोकल आणि ग्लोबल वगैरे, किंवा या पद्धतीची चर्चा करत असतात. मला असं वाटतं की कोणतीही महत्त्वाची कलाकृती ही आपल्या मातीतूनच जन्म घेऊ शकते, ती इतरत्र होऊ शकत नाही. आणि रवीच्या कवितेचा संबंध अवकाश जर पाहिला तर तो त्याच्या गावाशीच रिलेटेड आहे. पण याच्यामुळे त्याची कविता निव्वळ एका गावाची कविता होत नाही, तर ती ज्या काळी भारताचा आत्मा म्हणजे खेडं असं म्हटलं जायचं आणि जे नंतर उद्ध्वस्त झालं, त्या खेड्याची अत्यंत प्रामाणिक राहून त्याने ज्या काही आपल्या जाणीवा व्यक्त केलेल्या आहेत त्या खेड्यापुरत्या मर्यादित नाहीत, तर त्याच व्यापक होतात. आणि त्याने भारतातल्या सगळ्याच्या सगळ्या खेड्याच्या ज्या भूमिका आहे, खेड्याचं जे एकूण जगणं आहे ती अभिव्यक्त केलेलं आहे. आता बऱ्याचदा असं होतं की आशय किंवा विषय आणि अभिव्यक्ती ह्यांच्यामध्ये काही नातं राहत नाही. काही लोक आशयाला खूप महत्त्व देतात, म्हणजे काय सांगायचं आहे, आणि त्यांना असं वाटतं की काय सांगायचं आहे ते आपण सांगितलं की आपलं साहित्यकृती मोठी झाली. याच्या उलट काहींना असं वाटतं की एक अतिशय स्मार्ट किंवा चतुर अशी अभिव्यक्ती केली की आपली कविता मोठी झाली. वस्तुतः विषय म्हणजे आशय आणि त्याचं व्यक्त करणं ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतील तेव्हाच ते तुमचा ठाव घेतील. तुम्ही अभिव्यक्तीला किंवा ज्या पद्धतीने लिहायची आहे कथा, कविता किंवा नाटक जे काय, त्याला जर दुय्यम समजलं तर मग असं लक्षात येईल की तुम्ही हे साहित्य ही कला आहे
हेच नाकारतात. शेवटी आपण हे लक्षात घेतलंच पाहिजे की साहित्य ही कला आहे आणि कलेचे काही तंत्र असतात, काही नियम असतात. ते जर तुम्ही धुडकावले तर तुमच्या लिहिण्याला काही अर्थ नाही. म्हणजे दलित साहित्याचं कसं झालं बघा. अतिशय प्रतिभावान अशी पहिली पिढी दलित साहित्याची आली आणि आपण थरारून जातो यासाठी की हे जे अनुभव आहे पहिल्या पिढीतल्या दलित कवींनी लिहिलेले किंवा दलित लेखकांनी लिहिलेले ते अतिशय महत्त्वाचे आणि अतिशय भिन्न होते. पण आपण याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करतो की त्यांनी ज्या पद्धतीने ते लिहिलेलं आहे ते अतिशय मूलगामी आणि वेगळं महत्त्वाचं आहे. पण नंतर काय झालं की हे साहित्य महत्त्वाचं आहे, विशेषतः आत्मचरित्र. हे आत्मचरित्र फार महत्त्वाचे असं म्हटल्यानंतर अनेक साहित्यिक निर्माण झाले आणि ते झेरॉक्स काढल्याप्रमाणे आपल्या आयुष्याचं लिहायला लागले. म्हणजे त्यांनी कला तर मारूनच टाकली आणि अभिव्यक्तीसुद्धा अतिशय पातळ करून टाकली. म्हणजे बहुतेक दलित लेखक नंतरच्या पिढीचे ते ब्राह्मणी उच्च वर्णीयांप्रमाणेच लिहू लागले आणि त्यामुळे दलित साहित्याचा जो एक आपण सतत मोठा हे केला म्हणजे मोठेपणा त्याचा जो राष्ट्रीय स्तरापर्यंत केला ते आता लोक इतर भाषेतले अतिशय समर्थ दलित साहित्य लिहितात. मराठीतून ते हद्दपार झालेलं आहे. म्हणजे हद्दपार झालं नाही आहे पण हद्दपार होण्याच्या लायकीचं आहे असं मला स्पष्टपणे वाटतं. कारण दलित साहित्याच्या चळवळीशी मी फार जवळून आणि जोडलेलो होतो. म्हणजे मी नामदेव ढसाळवरही खूप लिहिलेलं आहे आणि राजा ढालेवरही खूप लिहिलेलं आहे. राजा ढालेच्या तर एका संग्रहाची प्रस्तावनाच मी लिहिलेली. तर मी तीही पिढी पाहिली आणि आजचीही पिढी बघतो. त्यातलं जे अंतर आहे ते मला असं वाटतं की आशय आणि अभिव्यक्तीचा गोंधळ झाल्यामुळे आजचं वाङ्मय हे फिकं पडलेलं आहे. रवीच्या कवितांमध्ये या दोन्ही गोष्टी संतुलितपणे साधलेल्या आहेत. म्हणजे काय सांगायचं आहे ते आणि कसं सांगायचं आहे ते. तर काय आणि कसं हे संतुलित असल्यामुळेच ती कविता उभी राहू शकते. त्यामुळे रवीबद्दल मी फारसं काही सांगत नाही, लोक ठरवतील. पण मी श्रीधरनी सांगितलेला मुद्दा सांगणार आहे की त्याची कविता फार श्रेष्ठ आहे आणि विकत घ्या प्रत्येकाने. मला काही तसं म्हणायचं नाही. आणि जरी विकत घेतले तरी ते रवीकडे राहतील का नाही त्याच्याबद्दलही शंका आहे. कारण दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगण्यासाठी मी इथे उभा आहे की तुला प्रकाशनमधून आज यांचं प्रकाशन झाल्यानंतर मी पूर्णपणे मुक्त झालेलो आहे. मी आता कधीही तुला प्रकाशनच्या मध्ये जाणार नाही. कारण हे सगळं काम मी श्रीधर नांदेडकर यांना दिलेलं आहे आणि श्रीधर नांदेडकर ह्यांनी ते मान्य केलेलं आहे. आणि रवी, श्रीधर आणि त्याचे इतर मित्र हे मिळून तुला प्रकाशनचं काम करतील. आणि ते कशा पद्धतीने करतील आणि काय करतील वगैरे याच्याबद्दल फारसा मी साशंक नाही. कारण त्यांनी बरोबर नव्यानं सुरू करताना रवीच्या संग्रहापासून सुरुवात केलेली आहे आणि ती निश्चितपणे स्वागतार्ह आहे. तेव्हा तुम्हाला जर काही म्हणायचं असेल तुला प्रकाशनाबद्दल तर ते श्रीधरला विचारा, माझ्याकडे येऊ नका. तसाही मी अतिशय जाणीवपूर्वक हा प्रयत्न केलेला होता. त्याची
थोडीशी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की कशा प्रकारे तुला प्रकाशन आलं. वाचा प्रकाशन मधले कवी आम्ही सगळे जे होतो, आम्ही 5-6-7 लोक होतो. म्हणजे नेमाडे, मनोहर ओक आणि तुलसी परब, सतीश काळसेकर, वसंत गुर्जर आणि मी. आणि नंतर आम्ही दिलीपचा संग्रह काढला, दिलीप चित्रेचा. तर तो काळ जो होता तो काळ असा होता की कोणाच्या कविता संग्रह छापले जायचे नाही मुळात. जर एखादा स्वीकृत झाला, म्हणजे जसा नारायण कुलकर्णी नावाचे आमचे मित्र आहेत त्यांचा संग्रह, तर मिनिमम गॅरंटी अशी होती की 5 वर्ष कविता संग्रह येणार नाही. हे मान्य असेल तर तुम्ही कविता संग्रह ना. तर ही दादागिरी ही होती आणि ही आम्हाला तोडायची होती. आणि ही तोडण्यासाठी आणि लोकांना मुक्त वाट करून देण्यासाठी आम्ही आमच्या कुवतीनुसार छोटे असे 7 संग्रह काढले. नंतर चळवळही बंद झाली. आम्ही सगळे आपापले मार्गाने गेलो. प्रत्येकाने जो विद्रोह कोणी साहित्यात केला, कोणी धर्मचिंतनात केला, कोणी राजकीय जाणीवांमध्ये केला, कोणी आणखी आपापल्या क्षेत्रात, म्हणजे अरुण खोपकरसारखा जो होता तो त्यांनी सिनेमाच्या क्षेत्रात त्यांनी ते क्षेत्र निवडलं आणि त्यांनी तोही आमच्यामध्येच लिटल मॅगझिनचाच एक माणूस होता. आता हे तोडून काढण्यासाठी मग आम्ही असं ठरवलं की आपणच संग्रह काढूया. पण मोठे संग्रह काढणं शक्यच नव्हतं, कोणाकडे पैसेही नव्हते. आम्ही असेच भीक मागूनच पैसे जमा करायचो. कल्पना नव्हती की हे कवी पुढे चालून केंद्रस्थानी येतील. त्यावेळी सगळे हसायचे कवींना या. नंतर बराच गॅप पडला आणि बराच लोकांना हा मार्ग उपलब्ध झाला. त्यांनी आपले कविता संग्रह वगैरे काढले आणि त्याच्यावर काही म्हणजे याने दिलीपने सांगितल्याप्रमाणे खरं खोटं काय वगैरे काहीच कळेना असं झालं. चांगलं वाईट काय काहीच कळेना असं झालं. सगळंच तुमच्यावर जसं आजचा मीडिया तुमच्यावर जसं सगळंच थोपवतो एका पद्धतीने, तसंच एका पद्धतीने सगळ्या साहित्याचं झालं. मी दरम्यान 22 वर्ष झाली असतील त्याला. मी 60व्या वर्षी निवृत्त झालो आणि 1 वर्षानंतर असं लक्षात आलं, आमच्या कॉलेजच्या लोकांच्या असेल किंवा ऑडिटर्स वगैरेचा असेल, त्याच्या असं लक्षात आलं काहीतरी घोटाळा झाला आहे आणि ह्यांची 1.25 लाख रुपयाची हे निघते नवीन. मग त्यांनी मला 1.25 लाख रुपये दिले. म्हटलं तर हे म्हणजे जी बाकी होती ती मला अचानकपणे मिळाली, ज्याची अपेक्षाच नव्हती. म्हटलं तर काय करायचं याचं. आणि तोपर्यंत पॉप्युलरला मी अनेक लोकांचे संग्रह दिलेले होते. प्रफुल्ल शिलेदार हा त्यातला एक होता. अजून बरीच नावं घेण्यासारखी आहेत पण त्यात काही रस नाही आहे आपल्या. तर मग मी असं ठरवलं की काही लोकांचे संग्रह का काढू नये, आपण परत एकदा का सुरुवात करू नये वाचेसारखी. तर वाचेच्या वेळी बरेच लोक होते. तुला प्रकाशन फक्त माझ्या एकट्याच्याच मनात होतं. मी ते पूर्ण केलं. पहिला संग्रह निघाला अनुराधाबाईंचा. श्रीधरनी सांगितलंच होतं कोणाच्या काय. त्याचं 2री आवृत्ती आता 1 महिन्याभरात येईलच. त्या तुला प्रकाशननेच येईल, श्रीधरची जबाबदारी आहे ती. आणि त्या श्रीधरचा संग्रह होता आणि कविता महाजन यांचे संग्रह, पहिले संग्रह होते सगळ्यांचे. आणि अजून 2 संग्रह होते. एक
प्रफुल्ल शिलेदारचा आणि दुसरा भुजंग मेश्रामचा, असं 5चा एक सेट करायचा. पण भुजंग मेश्रामने काही दिलाच नाही संग्रह. कारण दरम्यान काय झालं की अरुण कोलटकरचा एक मोठा संग्रह आला, हिचकी वही, आणि भुजंगच्या डोक्यात असं आलं की नाही, आपला असं संग्रह निघाला पाहिजे, आता एवढं कोण खर्च करणार. तर त्यामुळे त्याच्या जेव्हा लक्षात आलं की हे तुला प्रकाशन एवढं काढणार नाही, त्यामुळे त्याने दिलंच नाही. आणि तो सारखा म्हणत असे की सर मला तसा संग्रह करून द्या तुम्ही, छापवून वगैरे. ते शक्य नव्हतं. नंतर अरुण कोलटकरने पहिला संग्रह दिला. हे फार थोड्या लोकांना माहिती आहे की वाचा प्रकाशनमध्ये दिलीपचा संग्रह काढल्यानंतर अरुण कोलटकरने आपला संग्रह मुद्रण प्रत पाठवली. पण अरुणची कंडिशन अशी होती की एक जरी चूक राहिली तरी मी सर्व प्रती नष्ट करेन आणि तुम्हाला पुन्हा नव्याने करावं लागेल. ते काही शक्य नव्हतं. म्हणून मग ते तसंच राहिलं. नंतर अशोकनी काही दिवसांनी अशोक शहाणे यांनी पैसे वगैरे आले त्यांच्याकडे, तेव्हा तो संग्रह काढला. आता हे सांगत असताना मला असं सांगायचं होतं की आपण याच पद्धतीनं या 5 लोकांचे संग्रह काढावेत, पण जरा नीट नेटके बऱ्यापैकी वगैरे जी काही मला सौंदर्यदृष्टी होती त्याप्रमाणे. आणि हे संग्रह छापून झाले. आणि 2 अत्यंत नामवंत प्रकाशक श्रीपू भागवत आणि रामदास भटकर यांनी या प्रकाशनाच्या एकूण प्रोडक्शन वगैरेची अतिशय स्तुती केली. आणि त्यांची पत्र श्रीधरकडे आहेत. म्हणजे असं कोणाला वाटलं बघावं. आणि त्याच्यानंतर मी म्हटलं की श्रीधर आता मी इथे थांबणार, तर तू कर पुढचं. तर तेव्हा श्रीधर अर्थातच नोकरीच्या फेऱ्यात होता. तो तिथे कुठलं गाव ते त्याचं नाही, त्याच्या आधी दारूरसारख्या ठिकाणी होता आणि त्याला येणं जाणं काही जमत नव्हतं. आता तो निवृत्त झाल्यानंतर त्याने लगेच सांगितलं की सर आता मी सगळी जबाबदारी घेतली. आणि रवीचा संग्रह म्हणजे ही फार मला वाटतं त्याच्या काळातली चांगली सुरुवात आहे. अर्थात मध्ये ते झालं की वसंत गुर्जर हे आमचे कवी यांचा अशोक शहाणेंनी 5 वर्ष काय 8 वर्ष संग्रह ठेवले. आणि याच्या कविता वाढत गेल्या वसंत. आणि वसंत मला म्हणाला की ते तुला प्रकाशन. मी म्हटलं मी आता बंद केलेलं आहे, मला त्यात पडायचं नाही आहे. तर तो म्हणे नाही काहीही झालं तरी मी बरं. माझी एवढी थोडीशी ओळख पाळख होती की मी म्हटलं हा संग्रह आपण पॉप्युलरकडून काढू, हा संग्रह मुक्त शब्दाकडून काढू. मी त्याला 5-6 ऑल्टरनेटिव्स दिले किंवा दिलीप कुच्चकडून काढू. पण तो म्हणे नाही काही झालं तरी मला हा याच्यातूनच तुला प्रकाशनच्या मधूनच हा संग्रह काढायचा आहे. मग मी पुन्हा एकदा मी त्या आत्ता काही फार कर्तृत्व नसतानाही महाराष्ट्र शासन आपल्याला एवढे पेन्शन देते आहे की काय करायचं आहे याचं. तर मी म्हटलं ठीक आहे आता मी माझ्या पद्धतीने काढतो. आणि तो संग्रह काढल्यानंतर पुन्हा एकदा सगळीकडे चर्चा त्या पुस्तकाची. आणि पुन्हा एकदा तुला प्रकाशन समोर आलं लोकांच्या. आणि बऱ्याच मोठ्या पद्धतीवर तो संग्रह सगळीकडे पसरला, लोकांना आवडला वगैरे आणि संपलाही तो मागेच. त्याच्या प्रती आता नाही आहे. मग श्रीधरला अतिशय उत्साह आला की जर होत असेल तर आपण पुन्हा तुला प्रकाशन सुरू करावं. म्हटलं ठीक आहे, रवीच्या संग्रहाच्यापासून तू सुरू कर आणि बाकीचं सगळं तू जिम्मेदारी घे.
तो संग्रह वाचून जर कोणाला वाटलं ते खूप चांगला आहे तर त्याचं श्रेय श्रीधरला. तो संग्रह वाचून कोणाला वाटलं की फारच वाईट आहे तर त्याचंही श्रेय श्रीधरला. त्याचंच काय करायचं असेल तर त्यांनी करावं. मी गेल्या आठवड्यातच आलो होतो, पण या कार्यक्रमासाठी बहुतेक मी फारसा प्रवास करत नाही, पण मुद्दाम मी त्यासाठी आलो. आणि मी म्हटलं की मी म्हणजे त्या कार्यक्रमाची सुरुवात करेन, पुन्हा मला बोलवू नका. आणि त्याप्रमाणे मला आनंद झाला की रवीचा संग्रह चांगल्या पद्धतीने निघालेला आहे. म्हणजे लोकांना मांडणी आवडली त्याची. आपला हा जो आहे दिलीप, तर दिलीप कुमार यांना भयंकर असं काहीतरी नवीन करायची सवय असते, तर त्यांनी व्यवस्थित अतिशय चांगला संग्रह तो केला. आता यातून एक फार मोठी भीती श्रीधर समोर आहे की कुणीही श्रीधरला अप्रोच होईल आणि म्हणेल दुप्पट पैसे घ्या पण आमचा संग्रह काढा. तर तीही व्यवस्था मी करून ठेवली होती की 5 लोकांचं एक पॅनेल केलं आणि ह्या 5 लोकांच्या मध्ये 5च्या लोकांनी जर सांगितलं की हे काढलं पाहिजे तरच तो संग्रह काढा. एखाद्याने जरी नाही म्हटलं तरी तुम्ही स्पष्ट भूमिका घेऊन नाही असं म्हणा. आणि नाही म्हणायला शिका, कारण आपल्याला आयुष्यामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट जर हल्ली शिकायची असेल तर नाही म्हणायला शिकलं पाहिजे. एवढं बोलून तर सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी, समीक्षक तथा संपादक आदरणीय पाटील सर यांचे आयोजकांतर्फे मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर सर्वांच्या आवडत्या ज्येष्ठ कवी, आपण कवीच म्हणूया कारण पुरुष कवींमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या या सर्वांच्या आवडत्या कवी म्हणून अनुराधा पाटील मॅडम ओळखल्या जातात. त्यांचंही या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती व खूप चांगलं असं भाष्य झालं, त्यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे मुख्य भाष्यकार आदरणीय दिलीप चव्हाण सर यांनी अतिशय परखडपणे आपले भाष्य व्यक्त केले, त्यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी श्री जगदाळे सर, संदीप जगदाळे सर यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपल्या या पूर्ण काव्यप्रवासाचा समृद्ध वारसा पुढे चालवणारे आदरणीय नांदेडकर सर तुला प्रकाशनाची धुरा सांभाळणार आहेत, त्यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आजच्या या पूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या आदरणीय जाधव मॅडम यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो.